नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बेसन आणि ब्रेडपासून अतिशय छान असा नाश्ता बनवणार आहोत आणि तोही कमी तेलामध्ये न तळता. हा नाश्ता कसा बनवायचा ते मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी ब्रेड घेतलेले आहे. तर ब्रेड तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा जितकी लोक आहेत त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर इथं मी घेतलेलं आहे बेसनचं प्रमाणसुद्धा तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही हे बेसन घेऊ शकता. तर इथं मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, एक शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकू शकता. पण आमचं पिल्लू छोटं आहे त्यामुळं मग त्याला एखादी मिरची खाताना लागू नये यासाठी आज मी याच्यामध्ये मिरची नाही टाकलेली. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची 2-3 कट करून टाकू शकता, पण मी नाही टाकलेली. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता सुरुवातीला आपल्याला जे आपण बेसन घेतलेलं आहे तर त्याचा एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी या बाउलमध्ये बेसन टाकून घेणार आहे. तर लागेल एवढं बेसन आपल्याला घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत सुके मसाले. तर मी थोडीशी हळद टाकणार आहे, धनेपूड, जिरेपूड, थोडासा गरम मसाला मी याच्यामध्ये टाकते. मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मी सगळे सुके मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील. तर अगदी झटपट तयार होणारा नाश्ता आहे आणि थोडासा वेगळासुद्धा आहे आणि तोही कमी तेलकट बनवणार आहे आपण. तर बऱ्याच तुम्ही बघितलं असेल पॅटीस वगैरे ज्यावेळेस आपण बनवतो ब्रेडचे तर ते खूप असे तेलकट होतात. तर ज्यांना कुणाला जास्त तेलकट पदार्थ किंवा नाश्ता आवडत नाही तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी सोयीची आहे. तर हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर हे बॅटर जे आहे ते खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही किंवा घट्टसुद्धा करायचं नाही. थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर मी मिक्स करून घेते. तर याच्यातल्या सगळ्या गाठी वगैरे आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. हे बघा लागेल असं पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही तर बॅटर पातळ व्हायची शक्यता आहे. तर हे बॅटर मी छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा. तर आता मी याच्यामध्ये थोडंसं आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ना ते टाकणार आहे, कारण की माझ्याजवळ आत्ता लाल मिरची पूड नाही. थोडंसं याला तिखटपणा यावं यासाठी अगदी थोडीशी मी लाल तिखट जे आहे आपलं घरगुती आपण म्हणजे भाज्या वगैरे बनवतो त्यावेळेस टाकतो तेच आहे. तर हे बघा अगदी थोडंसं मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे मी परत व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुमच्याजवळ जर लाल मिरची पूड असेल तर ती टाकली तरीसुद्धा चालेल. तर बघा हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा मी टाकून घेते.
शिमला मिरची टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये. तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये कोणती भाजी जर टाकायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. टोमॅटोसुद्धा मी टाकून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा मी यात टाकून घेणार आहे. तर हे आपण पीठ मिक्स केल्यानंतर का टाकायचं, कारण की सुरुवातीला जर आपण हे पिठामध्ये जर मिक्स केल्या सगळ्या कांदा टोमॅटो वगैरे, तर ते बेसन पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येत नाही. त्यासाठी मी अशा पद्धतीने सुरुवातीला बेसन पीठ मिक्स करून घेते आणि नंतर मग याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो वगैरे टाकलेला आहे. तर हे बघा, परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते. हाताने थोडंसं मीठसुद्धा चेक करून घ्यायचं. जर कमी वाटलं तर आत्ताच आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकतो. तर मी सुद्धा थोडंसं मीठ टेस्ट करून बघते. तर अगदी थोडंसं मीठ मी याच्यामध्ये आणखी टाकणार आहे. आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तरी आपण तळून वगैरे नाही घेणार. तर आपल्याला हा जो नाश्ता आहे तो आज आपण तयार करणार आहोत नॉनस्टिकच्या तव्यावरती. तर मी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर तवासुद्धा गरम होत आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे बघा, हे छान असं बॅटर मी परत चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. चमचा बाजूला ठेवते आणि नॉनस्टिकच्या तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, एक ब्रेड घ्यायचा आहे. तो असा आपल्याला या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचा आहे, अलगद असा घ्यायचा. तर एक एक ब्रेड आपल्याला अशा पद्धतीनं ह्या नॉनस्टिकच्या तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. तर एका वेळेला 3 ब्रेड या तव्यावरती बसतात. तर अगदी कमी तेलाचा वापर करून आपण हा नाश्ता बनवणार आहे आजचा जो आहे तो. तर छान असं बॅटर जे आहे ते या ब्रेडला लावून घ्यायचं आणि तो ब्रेड आपल्याला या तव्यावरती ठेवून घ्यायचा आहे. तर 3 ब्रेड मी सुरुवातीला तव्यावरती ठेवून घेते बघा. तर बॅटर जे आहे ते खूप जास्त पातळ करायचं नाही. तर ज्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे. तर व्यवस्थित असं आपल्याला हे ब्रेड जे आहेत ते छान असे एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि नंतर ते पलटी करायचे आहेत आपल्याला. तर गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे, कारण की ते छान असं बॅटर सगळीकडून जे ब्रेडला आपण लावलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित भाजलं जाईल. तर अगदी थोडंसं तेल मी बाजूने सुद्धा आणि वरून थोडंसं टाकून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आणि मीडियम गॅसवरतीच मी एका बाजूला सुरुवातीला हे ब्रेड छान असे भाजून घेते. तर अगदी झटपट तयार होणारा नाश्ता आहे, कमी तेलामध्ये बनवलेला नाश्ता आहे. शिवाय खूप असं जास्त साहित्यसुद्धा याला काही लागत नाही. ब्रेड जर असले तरी बास होतात. बाकीचे मसाले किंवा कांदा टोमॅटो तर आपल्या घरात नेहमीच असतं, त्यामुळे बाहेरून काही आणायची काही गरज नाही याला. फक्त ब्रेड आणले की झाला झटपट असा नाश्ता आपला हा तयार. तर हळूच बघायचं आहे एका बाजूने की ही बाजू खालची पचलेली आहे की नाही. तर मी एक ब्रेड सुरुवातीला पलटी करून बघते. तर हे बघा, छान अशी ही बाजू भाजलेली आहे. तर हे थोडंसं असं खाली प्रेस करून घ्यायचं आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी हे सगळेच ब्रेड पलटी करून घेते. छान असा रंग आलेला आहे ब्रेडला, तुम्ही बघू शकताय.
थोडंसं उलटण्याने याला खाली प्रेस करून घ्यायचे ब्रेड, म्हणजे जे बॅटर आहे ते सगळीकडून एकसारखं छान असं भाजलं जाईल. तर मी वरून सुद्धा थोडंसं याच्यावरती तेल लावून घेणार आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी छान असं हे दोन्ही बाजूने ब्रेड असे छान भाजून घेतलेले आहेत. तर आता मी एका ताटामध्ये हे काढून घेते. तर अगदी झटपट आणि अतिशय छान असा हा नाश्ता खायला सुद्धा लागतो आणि कमी वेळामध्ये तयार होतो. तर अशाच पद्धतीने मी सगळे ब्रेड पकोडा म्हटलं तरी चालेल बनवून घेणार आहे. सगळे हे ब्रेड जे आहे ते छान असे मी भाजून घेतलेले आहेत. तर हे मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते, किती छान हे झालेलं आहे. तर हे बघा, तर हे बघा तयार आहे झटपट असा ब्रेड आणि बेसनपासून आपण जो नाश्ता बनवलेला आहे. तर अतिशय छान असा हा नाश्ता तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर हे खायचं आहे आपल्याला टोमॅटो सॉससोबत. तर खूप छान लागतं हे टोमॅटो सॉससोबत अशा पद्धतीनं हा नाश्ता खायला. तर तुम्ही सुद्धा हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.